आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात जमलेल्या पालखी सोहळ्याच्या समारोपाचा कार्यक्रम म्हणजे गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात रंगणारा गोपाळकाला। भगवान विष्णूने पांडुरंगाच्या आधी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता आणि श्रीकृष्णाचा सर्वात आवडता खेळ म्हणजे गोपाळकाला। गोपाळकाल्याच्या निमित्तानं सर्व वारकऱ्यांनी जाती भेद पंथ विसरून एकत्र यावं आणि एकाच हंडीत तयार केलेला काला आवडीने खावा हा या गोपाळकाल्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश। त्यासाठी पहाटेपासून अनेक पालख्या या गोपाळपुरात गर्दी करतात। या ठिकाणी पांडुरंगाला अवतार दिला श्रीकृष्णाने। या ठिकाणी श्रीकृष्णाचं गोपाळकृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय त्याची पंढरीची यात्रा पूर्ण होत नाही, म्हणून सर्व साधू संतांच्या पालख्या या ठिकाणी भगवंताला गोपाळकृष्णाला गोपाळपूरला येतात, गोपाळकृष्णाचं दर्शन घेतात, गोपाळकाला घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात। त्याशिवाय त्याची वारी पूर्ण होत नाही। वारी पूर्ण झाल्याशिवाय फलश्रुती भेटत नाही। गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला असं म्हणत हजारो वारकरी या गोपाळपूरच्या भक्तिरसात दंग होतात। मंदिराच्या समोरच असलेल्या पालखी विसावा तळावर अनेक संत सज्जनांच्या पादुकांचं पूजन होतं, आरती होते, त्यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो आणि या पालख्या पुन्हा पंढरपुरातील आपल्या मठामध्ये मार्गस्थ होतात। दीपक होमकर, ऑनलाईन लोकमत, पंढरपूर।